नमस्कार. 12 एप्रिल रोजी येत असलेल्या हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हनुमान जयंतीच्या रात्री करा हे 3 उपाय. बिघडलेले काम होईल पूर्ण आणि कर्जापासून मुक्ती मिळेल. तसेच कितीही कठीण इच्छा असू दे ती नक्की पूर्ण होईल. असा काही अगदी अचूक आणि योग्य असा उपाय तुम्ही करायचा आहे. हा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आपल्या दैनंदिन आयुष्यात व्यक्तीला अशा काही समस्यांचा सामना करावा लागतो त्याच्यापासून सुटका होणे अतिशय कठीण असते. सर्व प्रयत्न करूनही काहीच निष्पन्न होत नाही. तेव्हा व्यक्तीच्या सर्व आशा या देवाकडे लागून राहतात. पण निराश होण्याचे काहीच कारण नाही. आता रामनवमीनंतर हनुमान जयंतीही लवकरच येते. तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या असतील त्या बजरंग बलीच्या कृपेने संपतील. फक्त हनुमान जयंतीच्या रात्री काही उपाय करावे लागतील. हे उपाय केल्यानंतर हनुमानजींचा आशीर्वाद तर मिळेलच, सोबत तुमची बिघडलेली कामं देखील पूर्ण होतील. चला तर मग पूर्ण सविस्तरपणे जाणून घेऊया काय उपाय करायचा आहे ते. त्यांना हनुमानजीचे विशेष आशीर्वाद मिळण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील. तर रामनवमीनंतर भक्तांना उत्सुकता असते ती म्हणजे हनुमान जयंतीच्या उत्सवाची. त्यासाठी हनुमान जयंतीच्या रात्री अचूक उपाय काय करायचा आहे आता आपण जाणून घेणार आहोत. यंदा हनुमान जयंती 12 एप्रिल 2025 शनिवारी साजरा केला जाणार आहे. धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री जे लोक काही खात्रीशीर उपाय करतात त्यांना कर्ज आणि ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून मुक्तता मिळते. याबरोबरच साधकाच्या अनेक इच्छाही पूर्ण होतात. म्हणून हनुमान जयंतीच्या रात्री कोणते प्रभाव उपाय करायचे आहेत ते आता जाणून घेऊया. ग्रहशांतीसाठी करा हा उपाय. धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री गंगाजलाने स्नान करा. या स्नान केल्यानंतर भगवान चंद्राची पूजा करा, त्यांना अर्घ्य अर्पण करा. या काळात ग्रहांच्या शांतीसाठी ग्रहांच्या मंत्राचा जप करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील कुंकवत ग्रहांची स्थिती मजबूत होईल. ग्रहांचा मंत्र म्हणजे नवग्रह स्तोत्र म्हटले तरी देखील चालेल. याशिवाय चंद्राला देखील पूजा करून अर्घ्य द्यायला या दिवशी विसरू नका. यामुळे तुमचे ग्रह शांत होतील आणि कुटुंबात देखील आनंद येईल. ग्रहांची स्थिती मजबूत होईल. यानंतर इच्छा पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण असा हा उपाय आहे, तो आता मी तुम्हाला सांगत आहे. धार्मिक मान्यतेनुसार जर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर हनुमान जयंतीच्या रात्री बजरंग बलींची पूजा करा. यथोचित आपल्या पद्धतीने पूजा करा. त्यांना लाल फूल अर्पण करा. त्यांना आवडता नैवेद्य दाखवावा. आवडता नैवेद्यामध्ये चण्याची डाळ, गूळ आणि या डाळीपासून बनवलेले म्हणजेच बेसनचे लाडू, बुंदी लाडू हे अर्पण करावेत. यापैकी तुम्हाला कोणताही पदार्थ शक्य असेल तो हनुमानजींना नक्की नैवेद्य म्हणून दाखवावा. मंत्र पठण करावे. तसेच हनुमान चालीसा याचा देखील या दिवशी बजरंगबलींची पूजा केल्यानंतर नक्की पाठ करावायचा आहे. आणि तुमची इच्छा यानंतर 3 ते 5 वेळा शांतपणे बोलून दाखवायची आहे. आणि या उपायाने तुमची इच्छा पहा तुम्ही नक्कीच लवकरच पूर्ण होऊ शकते. म्हणून हा उपाय बजरंग बलींच्या जन्मोत्सवा दिवशी तुम्ही नक्की करून पाहायचा आहे. हनुमान जयंतीच्या रात्री हा उपाय आपल्याला करायचा आहे. म्हणजेच यथोचित बजरंग बलींची पूजा करावायची आहे. त्यानंतर त्यांना आवडता नैवेद्य दाखवायचा आहे. लाल रंगाची फुले अर्पण करायची आहेत आणि आपली इच्छा 3 ते 5 वेळा बोलून दाखवायची आहे. हनुमान चालिसेचे पठण करायचे आहे. मारुतीच्या मंत्राचे पठण करायचे आहे. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि बजरंग बलींचे नामस्मरण देखील त्या दिवशी नक्की करून आपली इच्छा बजरंग बलींना सांगा. ती नक्कीच पूर्ण करतील. कर्जमुक्तीसाठी हा आता पुढील उपाय मी सांगते आहे तो करायचा आहे. धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री खऱ्या मनाने देवी लक्ष्मीची पूजा करा. देवासमोर तुपाचा दिवा लावा. यावेळी श्री लक्ष्मी सूक्ताचे पठण करा. या उपायाने तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला लवकरच कर्जातून मुक्तता मिळू शकेल. तर अशा प्रकारचे हे काही उपाय आहेत
अतिशय सोपे आणि सहज करता येतील असे हे उपाय तुम्ही नक्की करून पहा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.